महाराष्ट्रात लव जिहाद विरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अकोल्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तातडीने कायदा करण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील हिंदू भगिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अकोला जिल्ह्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांना तर बाळापूर येथे तहसीलदारांना धडक निवेदने देण्यात आली। निवेदनात अकोल्यातील बिंदीघर प्रकरण आणि अकोट फाईल प्रकरणाचा उल्लेख करत कठोर कायद्याची मागणी करण्यात आली। तसेच राज्यातील महिला बेपत्ता होण्याच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 37,000हून अधिक महिला बेपत्ता झाल्याचा दावा करत विशेष तपास पथक स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली। यासोबतच फास्ट ट्रॅक न्यायालय, बेपत्ता मुलींचा शोध अभियान आणि आंतरधर्मीय विवाहापूर्वी अनिवार्य परवानगी अशी मागण्याही करण्यात आल्या। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। अकोला जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर नुकत्याच इथे ताज्या घटना घडलेल्या आहेत, त्या सर्वश्रुत आहेत। जसं की परिबिंदी घर झालं नुकतंच 4 दिवसांपूर्वी 8 वर्षाच्या चिमुरडीवर सोहेल खान नावाच्या एका मुसलमानांनी अत्याचार केले आहेत। ह्या अत्यंत काळीमा फासणाऱ्या घटना आहे। इतकंच नाही तर कायद्याच्या याच्यानुसार जरी बोलायचं झालं तरी पण केरळ उच्च न्यायालय जे आहे 2009 मध्ये त्यांनी एक अहवाल मागितला होता आणि नमूद केलेलं आहे की लव जिहाद हा अस्तित्वात आहे। त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समिती आहे, त्यांनी सुद्धा लव जिहादद्वारे मुलींचे धर्मांतर होते आहे आणि कठोर कायदा करायला पाहिजे असं आपल्या निरीक्षणात नमूद केलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आम्ही व्यक्त केलेले आहे की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा तात्काळ महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा। आतापर्यंत अनेक लोकांनी या विषयावर भाष्य केलं, अनेकांनी निवेदनं दिली, पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये। हिंदूंच्या सहिष्णुतेचा अंत या सरकारने पाहू नये याकरिता आम्ही आज विनंती केलेली आहे। या विनंतीला योग्य तो सन्मान देऊन सरकारने ताबडतोब याचा कायदा करावा, अन्यथा अकोला शहरात मागच्या महिन्याभरात घडलेल्या अतिशय भीषण घटना बघता अकोल्यातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंचा आक्रमक चेहरा या सरकारला पाहायला मिळेल, यात 1% शंका नाही। हिंदू महिलांना त्यामध्ये फसवल्या जाते, त्यात मुलीच नाही तर लग्न झालेल्या महिलांना सुद्धा यामध्ये अडकवल्या जात आहे आणि या विरोधात कठोर कायदा व्हावा आणि जोपर्यंत कठोर कायदा होणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रकार थांबणार नाहीत आणि हिंदू समाज यातून धीर सोडणार नाही। याची दक्षता प्रशासनाने, सरकारने घ्यावी। हिंदू महिलाओं पे बहुत ज्यादा अत्याचार हो रहा है लव जिहाद के माध्यम से। धर्मांतरण में रोज 103 माता भगिनी किडनैप की जा रही है और उसका कोई रिजल्ट नहीं आता है। सरकारी खाते बोलते हैं, सरकारी रिकॉर्ड बोलता है कि 90% का पता चलता है, लेकिन बची हुई 10% महिलाएं भगिनी कहां गई है? तो हम सरकार से पूछना चाहते हैं कि ये अत्याचार जो हिंदू बहुसंख्यक है और सहिष्णु है, इसलिए ये हम सहन करें क्या? तो सरकार से आखिरी निवेदन है और चेतावनी है, अगर लव जिहाद का कायदा और धर्मांतर विरोधी कायदा नहीं हुआ तो कायदा हम लोग हाथ में लेंगे।